नमस्कार. कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेशन कार्ड धारकांसाठी भारत सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दरमहा मोफत धान्य तसेच इतर अनेक सुविधा मिळणार आहेत. यामुळे कुटुंबाचे दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि आर्थिक ताण कमी होईल. रेशन कार्ड आता फक्त ओळखपत्र न राहता जीवनाचा आधार आणि सरकारी योजनांमध्ये प्रवेशाचे साधन बनले आहे. मोफत धान्य आणि किफायतशीर दर. नवीन नियमानुसार प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला दर महिन्याला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू विनामूल्य मिळणार आहे. तसेच सरकारतर्फे रेशनचे दर अत्यंत कमी ठेवले गेले आहेत, जसे की तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो. यामुळे गरीब कुटुंबांना मासिक खर्चात बदल होईल. तर आता हे देखील पैसे देण्याची गरज नाही, कारण एकदम फ्रीमध्ये राशन मिळत आहे. वन नेशन वन राशन कार्ड योजनेचा विस्तार करण्यात आला. यामुळे स्थलांतरित कामगार आणि इतर लाभार्थी देशातील कुठल्याही राज्यातून रेशन घेऊ शकतील. त्यांना आपल्या मूळ गावात परत जाण्याची गरज नाही. त्यामुळे वेळ आणि खर्च वाचेल. कामगार वर्गासाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक आहे. LPG आणि आरोग्य सुविधा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारक कुटुंबांना कमी दरात LPG सिलेंडर मिळणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत योजनेत त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यामुळे स्वयंपाकघराचा खर्च कमी होईल आणि आरोग्य सेवा सोयीस्कर पद्धतीने मिळेल. गॅससाठी होणारा त्रास कमी होईल आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची हमी असल्यामुळे आर्थिक सुरक्षा वाढेल. जीवन ज्योती विमा योजना. पात्र रेशन कार्डधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा मिळेल. घरातील प्रमुख व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबाला तातडीची मदत मिळेल. धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी 8 तास सबस्क्राईब करू.